एकीकडे ओसंडून वाहणारा आणि उत्फुल्लतेने साजरा होत असणारा प्रेमाचा दिवस, प्रेमाविष्काराचा दिवस म्हणजेच व्हॅलेंटाईन डे, रोज डे किंवा गुलाब पुष्प देऊन साजरा होताना दिसतोय. आणि याच आपल्या समाजामध्ये एका बाजूला अनाथाश्रमांची संख्या, वृद्धाश्रमांची संख्या मात्र दिवसेंदिवस वाढत चालली आहे. हे प्रेम आपल्या वयोवृद्ध पिढीच्या बाबतीमध्ये का नाही? प्रेम फक्त नवरा बायकोतलंच असावं का? फक्त तरुण तरुणींमधलंच असावं का? आणि मग हेच प्रेम आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांच्या बाबतीमध्ये जातं कुठं? ज्यावेळेला त्यांना प्रेमाची, आधाराची, काळजी घेण्याची सर्वात जास्त नितांत आवश्यकता असते, त्यावेळेला नेमका हा प्रेमाचा झरा आटतो कशामुळं? कुठेतरी या सर्व गोष्टींचा विचारसुद्धा आज व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने होणं गरजेचं आहे. रोज डेऐवजी रोटी डे साजरा करणारं आमचं युवकांचं मंडळ, यांच्या उपक्रमाचं मला खरंच आज कौतुक वाटतं. कुठेतरी सामाजिक भान या तरुणांना आहे, म्हणून त्यांनी एक वेगळा उपक्रम राबवला आहे. घरोघरी जाऊन सकाळी लवकर चपाती आणि सुक्या भाजीचे डबे मुलं गोळा करतायत. व्हॉट्सॲपच्या माध्यमातून, प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून एका ठिकाणी, ठराविक ठिकाणी डबे पोच करण्याचंही आवाहन त्यांनी सर्वांना केलं आहे. आणि या प्रवाहाचा एक छोटासा थेंब म्हणून मी त्याच्यात सामावण्याचा, सहभागी होण्याचा निर्णय गेल्या आठवड्यातच घेतला होता. हे सर्व मुलं हे सगळे डबे गोळा करून कुठेतरी गरजू अशा ठिकाणी हे पोच करणार. एका हाताने दिलेलं दान दुसऱ्या हाताला कळू नये म्हणतात, तसं आता ते कुठं जाणार आहे? ते योग्य ठिकाणीच जाणार आहे. त्याचा विचार करणं हे आपलं काम नाही. परंतु निश्चितच अनाथाश्रमामध्ये किंवा वृद्धाश्रमामध्ये अशा कुठेतरी एखाद्या सामाजिक संस्थेमध्ये हे डबे पोहोचवणार. आणि मग वाईटही वाटतं की दिवसेंदिवस असे वृद्धाश्रम, अनाथाश्रम दिवसागणिक वाढत आहेत. ही प्रेमाची भावना याच्यावरती हा खरा सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह आहे. मला वाटतं याचाही थोडासा आज व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने विचार झाला पाहिजे. आणि जे प्रेम प्रियकर प्रेयसीमध्ये असतं, जे पती पत्नीमध्ये असतं, जे वृद्ध म्हाताऱ्या आईवडिलांमध्ये एकमेकांमध्ये असतं, तेच प्रेम मुलगा असो मुलगी असो त्याच्या म्हाताऱ्या वृद्ध झालेल्या आईवडिलांच्या प्रती ते तसंच कोमल भावना ते तशाच जपलेल्या असाव्यात, वाढत राहिल्या असल्या पाहिजेत. ती काळजी त्याच्यामध्ये असली पाहिजे. ती भावना सासू सुनाच्या नात्यामध्ये, नणंद भाऊजाईच्या नात्यामध्ये, अशा सर्व नात्यामध्ये जर का ह्या प्रेमाच्या भावना जर आपल्याला जोपासता आल्या, वृद्धिंगत करता आल्या, तर खरोखर म्हणूया की हा आपला भारतीय संस्कृतीमधला व्हॅलेंटाईन डे.